श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचं प्रस्तावित असून त्याची आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सोमवारी मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीत मंदिर जतन आणि संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये सध्या गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप आणि इतर अनुषंगिक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामं आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार असून दगडी कामास कोटिंग करणे आणि वॉटरप्रूफिंगची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या। याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचं प्रस्तावित असून त्यांचा आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्यासाठी आणि मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती TCS कंपनीने मान्य केल्याचं यावेळी सांगण्यात आलं।